नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता, खूप दिवस झाले तुम्ही चॅनलवरती कमेंट करत होता. रिझल्ट कधी लागेल, रिझल्ट कधी लागेल, निकाल कधी जाहीर होणार. तर रिप्लाय द्या. काही विद्यार्थी कॉल करत होते. 10 तारखेला GCC-TBCचा निकाल जाहीर होणार होता. पण तो काही कारणास्तव 10 तारखेला झाला नाही आणि एक दिवस पुढे ढकलत आज तो निकाल आपल्या GCC-TBCच्या वेबसाईटवरती जाहीर झालेला आहे. रात्री 10 वाजता हा निकाल जाहीर झालेला आहे. मित्रांनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्ही जी मेहनत घेतलेली होती, जानेवारीपासून काही विद्यार्थ्यांनी नोव्हेंबरपासून मागच्या डिसेंबरपासून टायपिंगची प्रॅक्टिस करत होता. एप्रिलमध्ये एक्झाम होणार होती, ती पोस्टपोन होऊन ती जूनमध्ये झालेली आहे. तर खूप सारे विद्यार्थी 1.5 लाखाच्या वरती विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. आणि ह्या एक्झामचं नाविन्य असं होतं का 40%ला ही एक्झाम पास करणार होते. तर खूप चांगल्या प्रकारे हा रिझल्ट लागलेला आहे टायपिंगचा जूनचा. जे विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये खरंच पास झालेत, त्यांनी खरंच खूप मेहनत केलेली आहे. जे GCC-TBCमध्ये आता विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास झाले, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमधून जर काही फायदा झाला असेल, तुम्ही मार्गदर्शन घेतलं असेल, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. या तुम्ही पास झाला असेल त्याचंही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. किती पर्सेंट तुम्हाला पडले, तुम्ही पास झाला, फेल झाला, हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. मित्रांनो, तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं. खूप साऱ्या तुम्ही व्हिडिओ बघितलेत, मार्गदर्शन घेतलं. खरंच तुमचं खूप खूप आभार. हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ आहे. जेणेकरून तुम्ही खूप मेहनत घेऊन टायपिंग केलं. आज तुम्हाला त्या मेहनतीचं फळ कामाला आलेलं आहे आणि तुम्ही पास झालेला आहात. पण जे विद्यार्थी नापास झाले ते खचून जाऊ नका. मी तुमच्या पाठीशी आहे. परत री एक्झाम होईल काही दिवसामध्ये आणि परत त्यामध्ये आपण जोमाने परत प्रॅक्टिस करू. परत काही कुठं अडलं तर परत नव्यानं मेहनतीची तयारी ठेवू आणि परत मी तुमच्या पाठीशी तसाच उभा राहील जसा पहिला होतो तसा. आणि री एक्झामचा फॉर्म भरून तुम्ही परत री एक्झाम देऊ शकता. तर पास झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पास झाला का फेल झाला. आणि हो, जर तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर कसं बघणार, तुम्ही मोबाईलच्या इंटरनेट गुगल क्रोम एक्सप्लोररमध्ये किंवा इंटरनेट एक्सप्लोररमध्ये GCC-TBC रिझल्ट टाका. त्यामध्ये पहिलीच तुम्हाला साईट दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला जून 2024, 30 आणि 40चे ऑप्शन दिसतील रिझल्टचे. त्यावरती क्लिक करून आपला सीट क्रमांक टाकायचा. हा हॉल तिकीटवरती सीट क्रमांक तुमच्याजवळ असतोच. तो सीट क्रमांक टाका आणि तुम्हाला लगेच ती रिझल्टची शो होईल. त्याची प्रिंटही तुम्ही काढू शकता. हा रिझल्ट तुम्ही काही ठिकाणी काही अंश वापरू शकतात. येणाऱ्या काही दिवसामध्ये 10-15 दिवसात तुम्हाला नक्कीच याची सॉफ्ट कॉपी पण क्लासमधून अवेलेबल होईल. ज्या विद्यार्थ्यांकडे सीट क्रमांक नसेल अशा विद्यार्थ्यांनी क्लासमधूनही रिझल्ट बघू शकता. सीट क्रमांक तुमच्याजवळ नसला तरी क्लासमध्ये त्यांना मेल येतो. त्या मेलवरती तुमचं पूर्ण डिटेल्स असतात. त्याच्यामधून पण तुम्ही रिझल्ट बघू शकता. काही प्रॉब्लेम्स नाही. आणि परत तुमचं सगळं पास झालेल्या विद्यार्थ्यांचं खरंच अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा आणि खरंच तुमचं कौतुक आहे. तर तुम्ही खूप मेहनतीने या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्यात. इथपर्यंत तुम्ही पोहोचला आणि तुम्हाला खरंच पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. असंच प्रेम आमच्यावर ठेवत जावा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.